की एवढं मोठं आंदोलन जेव्हा होतं, जेव्हा लाखो हजारो माणसं आलेली असतात, त्यावेळी दोन चार काही प्रकार घडतील, काही गोष्टी 19-20 होऊ शकतं, नाही अशातला भाग नाही. आणि आयोजक सगळ्यांसमोर सांगत होते, कोणाला काही अडचण झाली, कोणी वावगं वागलं तर आम्हाला सांगा, मराठा सेवक त्यांचा बंदोबस्त करतील, काय असेल ते व्यवस्था करतील. पण काहीतरी छोटंसं निमित्त करून अख्ख्या आंदोलनाला मात्र बदनाम केलं जाऊ नये. ही माणसं मुंबईच्या भरवशावर इकडे आलेली आहेत. कुठला तरी छोटासा मुद्दा घ्यायचा आणि बोट लावण्याचा प्रयत्न करू नये. अत्यंत शांततेत चाललेलं आहे. मी इकडे नाही, मी फ्रीवे पासून आलो, मी इथला भाग परिसर फिरलेलो आहे. मी आता आपण प्रेस क्लबच्या परिसरात आहोत, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मुंबई महापालिकेच्या. त्यामुळे या आंदोलकांकडे माणुसकीच्या नजरेतून बघा. मुंबई ओळखली जाते शहरी प्रॉफिट अँड लॉसच्या भाषेत बघणाऱ्या लोकांनी जरा शेतमालाचे भाव सुद्धा या निमित्तानं बघावेत आणि यांच्या गरजा काय ते लक्षात घ्यावं. तुमचं काय कौतुक करावं मला काय कळत नाही, शब्द नाही फुटत मला. मी खोटं नाही बोलत, मी बळस्तुती करत नाही कोणाची. तुम्ही स्वतः बघितलं, तुम्ही चटणी भाकर खाल्ली, इतके हाल आम्ही ते भोगतो. पहिलं तर दादा तुमचं मनापासून आम्ही खूप खूप 7 करोड समाजाच्या वतीनं, गोरगरीब गरजवंताच्या वतीनं कौतुक आणि तुमचे आभार मानतो, धन्यवाद देतो की तुम्ही वेळेवरती तारणहार म्हणून गोरगरिबांच्या बाजूनं आवाज उठवला. हा समाज तुमचा तो शब्द आणि तुमचे त्याचे ते वापरलेले समाजाच्या हिताचे शब्द, संविधानात कायद्याच्या चौकटीतले तुमचे शब्द आमच्यासाठी खूप सहकार्याचे आणि मोलाचे ठरले. त्याबद्दल तुमचं जोशी सर पहिलं मनापासून धन्यवाद, कौतुक करतो, तुमचे धन्यवाद मानतो. धन्यवाद.